तुकाराम मुंढे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत। लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आलाय। तुकाराम मुंढे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। आतापर्यंत अशा पद्धतीने अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून ग्राहकांना भेसळयुक्त अन्न पदार्थांची माहिती देणं सोपं व्हावं यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलाय। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिलेत। गुटखा, तंबाखू, निकोटीन युक्त पान मसाल्याच्या अवैध वापराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय। केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे। यामधून कोणाचीही सुटका होणार नाही असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आलाय। गोदाम चालक आणि घाऊक तसंच किरकोळ विक्रेतेही FDच्या रडारवर असणार आहेत। प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे। तर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी करत असेल तर त्याच्यावर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। त्यामुळे आता गुटखा, तंबाखू आणि निकोटीन युक्त पान मसाला तसंच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्न पदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्स विरुद्ध पात्र प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजेच मकोका लागू करण्यात येणार आहे। या संदर्भातील आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांना दिले आहेत।